राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांनी महापालिका प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले। कोंढवा खुर्द मिठानगरमधील शिवनेरी नगर डीपी रोडचे काम मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे। वारंवार पाठपुरावा करून देखील जाणून बुजून पुणे महापालिका प्रशासन कुठलीही ठोस कार्यवाही करत नाही। हा रस्ता खुला झाल्यास संपूर्ण कोंढव्याचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे। शिवनेरी नगर डीपी रोडचे काम सुरू करण्यासाठी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांचे साखळी उपोषण जोपर्यंत डीपी रोडचे काम सुरू होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे, असे गफूर पठाण यांनी जाहीर केले। 27 ज्या पद्धतीने साखळी उपोषण प्रशासनाच्या विरुद्ध महानगरपालिकेच्या विरुद्ध या ठिकाणी आज पुकारले गेला, त्यानिमित्त ज्या पद्धतीने साखळी उपोषण पुकारल्यानंतर संपूर्ण कोंढवावासियांनी याला भरभरून पाठिंबा दिला की हे जो डीपी रोड आहे शिवनेरी नगरचा तो खूप गरजेचा आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथजी बाबर हे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे। त्यांनाही माहिती आहे की या डीपी रोडची या कोंढवावासियांसाठी किती अत्यंत नितांत गरज आहे। गेले 2017 पासून त्याआधी देखील या ठिकाणी प्रशासनाला वारंवार सांगून 2002 मध्ये हा डीपी रोड मंजूर झालेला आहे। शिवनेरी नगरचा ज्योती हॉटेल पासून तर कुमार पृथ्वीपर्यंत आज आपण पाहतोय की या ठिकाणी ट्रॅफिकचं जे बोजार झालेला आहे, ट्रॅफिकचा जो गोंधळ झालेला आहे, जर हा डीपी रोड जर खुलला तर या ठिकाणी निम्म्याच्या वरती ट्रॅफिक या ठिकाणी कमी होणार आहे। त्याच पद्धतीने आमच्या ठिकाणी स्वच्छतेचे विषय आहे। एक दीड पावणे अर्धा किलोमीटरच्या गल्ल्या आहे ते स्वच्छ करता येत नाही, गाडी जाता येत नाहीये, त्याच्यामुळे गाडीचं साम्राज्य झालेलं आहे। जर हा डीपी रोड चालू झाला तर त्या ठिकाणी तो एक प्रश्न मार्गी लागणार आहे, ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे। अत्यंत निगडीचा आणि महत्वाचा विषय, कोंढव्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा विषय असणारा आदरणीय अजितदादा पवार असतील, प्रशासन असतील, वारंवार मिटिंगा झाल्या, दादांनी त्यांना ठासून सांगितलं, परंतु प्रशासन या कानावून ऐकतं आणि या कानावून सोडून देतंय। आज प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं, प्रशासनाच्या भोंगळेपणामुळं आज या ठिकाणी आम्हाला या नरवीर तानाजी मालुसरे चौकात आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय। आणि जोपर्यंत आज शिवनेरीचा डीपी रोड प्रशासन चालू करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे आणि त्याला जबाबदार प्रशासन देखील असणार आहे। प्रशासन ऐकत नाही, आता तुमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे, दादांचं ऐकत नाही, मग पुढे काय? कारण दादांचं अधिकारी ऐकत आजवर आम्ही ऐकलंय। ऍक्च्युली दादांच्या मनात आहे की हा डीपी रोड व्हायलाच पाहिजे, परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्याने बिझी शेड्यूल प्रशासनाला सांगू नये, प्रशासन चाल ढकल करते, प्रशासन ताब्याचं सांगते, ताबे मिळालेले आहे। त्या ठिकाणी पुन्हा झोपडपट्टी झाली, बेकायदेशीर बांधकाम झालंय, परंतु प्रशासन या ठिकाणी कोंढव्याला आज पूर्ण पुणे शहराला न्याय मिळतोय पण कोंढव्याला या ठिकाणी न्याय मिळत नाहीये। त्याची खंत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना ती आपल्याला सुपूर्द केलेली आहे त्याच्या देखरेखीखाली त्या भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या आम्हाला जे हक्क अधिकार मिळालेले की तो आम्ही या संविधानाच्या मार्गाने साखळी उपोषणामार्गे आज तो डीपी रोडची आम्ही मागणी करत आहे। मित्र गफूर पठाण यांच्या माध्यमातून शिवनेरी नगर ज्योती हॉटेल ते कुमार पृथ्वी या डीपी रस्त्या संदर्भात आजचे साखळी उपोषण सहकारी मित्र आमचे गफूर पठाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। या जे साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज मी घरात या ठिकाणी उपस्थित झालोय। डीपी रस्ता हा गेल्या बऱ्याच वर्ष आम्ही दोघंही खूप पाठपुरावा करतोय, त्या दोन्ही संदर्भात पाठपुरावा करतोय आणि त्या डीपी रस्त्यावर असलेली काही घरं, त्या घरांचा कुठलाही निर्णय होत नाही। आम्ही वारंवार प्रशासनाला सांगितलं यांना एक तर पर्यायी तुम्ही घरं द्या आणि त्या लोकांना शिफ्ट करा, लवकरात लवकर तो रस्ता खुला झाला तर त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर खूप बिकट आहे। संध्याकाळी या संपूर्ण कोंढवा मुख्य रस्ता असेल, NIBM असेल किंवा भैरवनाथ मंदिर असेल, मिठानगर असेल, या सगळ्या भागांमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम होतं। कारण काय तर पर्यायी रस्ते डेव्हलप झाले नाही आणि आज त्यासाठी खरं तर आजचं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोघं पण या ठिकाणी आलोय।
आणि भविष्यामध्ये हे आंदोलन आज या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून केलेलं आहे, पण भविष्यामध्ये जर लवकरात लवकर हे झालं नाही तर मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने आम्हाला सुद्धा जावं लागेल, कारण वारंवार हात जोडून सुद्धा काम होत नसेल तर हात सोडून काम करावं लागेल आणि त्यावेळेस प्रशासनाला प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करणार, इतर गोष्टी होणार। त्यापेक्षा आमची विनंती आहे त्या रस्ता लवकरात लवकर खुला करावा आणि भविष्यामध्ये या रस्ता खुला झाला तर लोकांचा प्रश्न सुटेल। प्रशासन बहुतेक वेळी म्हणतं की अतिक्रमणमुळे या गोष्टी होत नाहीत, पण ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडला अतिक्रमण हटवण्याचं म्हणजे त्या ठिकाणी जे असणारे आयुक्त जे आहेत त्या पद्धतीचे पुण्याला का लागू नये? पिंपरी चिंचवडची परिस्थिती वेगळी होती, कोंडव्याची परिस्थिती वेगळी आहे। कोंडव्यामध्ये राहती घरं आहेत लोकांची, गेले 20-20 वर्ष त्या ठिकाणी लोक राहत आहेत। आमचं म्हणणं आहे की त्यांचे डॉक्युमेंट्स आहे की नाही ते तपासावं, नसेल तर त्यांना BSUP मध्ये द्या, SRA मध्ये द्या, कुठंतरी घरं द्या, कारण इतक्या वर्ष ती लोक त्या ठिकाणी राहतात। आपण एखाद्या सरकारी जागेवर झोपडपट्टी झाल्यानंतर आपण त्यांना SRA मध्ये घरी देतो, जर त्यांचे डॉक्युमेंट नसतील तर मला वाटतं त्यांना SRA मध्ये किंवा BSUP मध्ये घरं दिली पाहिजे तात्काळ। त्यांना घरं दिल्यानंतर ती लोक पण सोडायला तयार आहेत, पण तयार नसेल तर मला वाटतं की लोक जाणार कुठं, कारण सगळेजण आम्ही पाहिलं तर हातावरचं पोट आहे। त्यांना तात्काळ घरं द्यावी आणि हा रस्ता खुला करावा।